मराठी 24/7 नवा भारत नवा विचार. लक्षवेध या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संस्कृती जोपासणं किंवा इतर संस्कृती जोडण्यासाठी आवाज क्षेत्राचा उपयोग कसा होऊ शकतो, आणि इथे मी एक प्रश्न व्यक्तिगत विचारते सर. स्वामी या मालिकेमध्ये काम करण्याची संधी कशी मिळाली? वा, तुझा प्रश्न मला अगदी भूतकाळामध्ये घेऊन गेला. कारण स्वामी ही माझी पहिली मालिका की ज्यामध्ये मी अगदी छोटेखानी रोल केला होता. पण ती भूमिका, त्याच्यामध्ये मला खरी मोठी भूमिका होती नारायणराव पेशव्यांची. मी संस्कृत नाटकांमध्ये कामं करायचो. तर मला ते सांगितलं जरा बोलून दाखव काहीतरी, म्हणून त्यांना बोलून दाखवलं नाटकातले संवाद, संस्कृत नाटकातले. तर याचा अर्थ हा करेल, चांगलं काम करेल असं त्यांना वाटलं असावं. पण आपल्या आजूबाजूला किती चांगले लोक राहतात किंवा आपण किती चांगल्या लोकांच्या बरोबर राहतो त्याच्यावरती आपल्यावरती होणारा परिणाम, मग तो व्यक्तिमत्वावरती सुद्धा आणि आवाजावरती सुद्धा हा अवलंबून असतो. आणि माझ्या सुदैवाने माझ्या आजूबाजूला चांगले लोक येत गेले किंवा मी चांगल्या लोकांच्या जवळ जात गेलो, त्याचा परिणाम माझ्या आवाजावरती किंवा माझ्या एकंदरीत व्यक्तिमत्वावरती झाला असं मला नम्रपणे सांगावं असं वाटतं. म्हणजे माझं स्वतःच असं काही नाहीये, हे आजूबाजूच्या लोकांनी घडवलेलं आहे आणि त्यामुळे ते क्रेडिट त्यांनाच द्यायला पाहिजे. खूप छान प्रवास झाला सर. तर नाटकापासूनचा प्रवास ते आकाशवाणीच्या दालनात कसा काय प्रवेश झाला याविषयी थोडंसं ऐकायला आपल्या प्रेक्षकांना. अगोदर आकाशवाणीचा झाला आणि मग नाटकाचा झाला. नाटक हे करत होतो ते संस्कृत नाटक करत होतो, ज्याचे फार प्रयोग काय होत नाहीत, कारण संस्कृत मुळातच लोकांना काही कळत नाही. बरं, ज्यांना कळतं ते काम करण्यासाठी पाठांतर करण्याचा कंटाळवाणा करतात, कारण एवढं अख्खं नाटक पाठ करायचं आणि त्याचे 2 किंवा 3च प्रयोग होणार. पण असे काही असतात व्यासंगी लोक की जे त्यांनी वाहून घेतलेलं असतं, आणि माझ्या सुदैवाने तसे व्यासंगी लोक, त्यांचा संपर्क किंवा सहवास मला लाभला. त्यामध्ये मी प्रामुख्याने नाव घेईन डॉक्टर दाजी भाटवडेकर, म्हणजे संस्कृत नाटकांमध्ये फार मोठं नाव, किंवा रेखाताई सबनीस, नलुताई फणसे, त्याच्यानंतर श्रीराम बापट, असे अनेक लोक होते की ज्यांनी, किंवा पी जोशी नावाचे गिरगावामध्ये होते, ते स्वतः नाटकात काम करत नसत, पण त्यांना नाटकाची फार आवड होती आणि संस्कृत नाटकाची तर फारच होती. म्हणजे माझं पाठांतर ते घ्यायचे, रात्री 9 वाजता मला बोलवायचे घरी, आणि त्यांच्या घराच्या खाली असा कट्टा होता, त्या कट्ट्यावरती बसून माझं पाठांतर घ्यायचे आणि स्वतः सांगायचे हा उच्चार चुकला बरं का, हा असा करायचा बरं का. असे सांगणारे लोक होते हो आजूबाजूला. आणि पुन्हा त्यांची काही अपेक्षा नव्हती माझ्याकडनं की बाबा यांनी हे एवढं शिकवलं तर मला काही पैसे द्यावे, अशी काही अपेक्षा नाही. यांनी अक्षरशः फुकट शिकवलं, म्हणजे समाजाने मला एवढं फुकट दिलं आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने पुन्हा समाजाला देण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे अगोदर नाटक छोट्या खानी पद्धतीने झालं, आधी आकाशवाणी झाली, मग व्यावसायिक नाटक इथपर्यंतचा प्रवास झाला. एकांकिका वगैरे या कॉलेजमध्ये असताना करत होतो, त्या स्पर्धांमध्ये उतरत होतो. पण व्यावसायिक नाटक म्हणजे अगदी मोहन वाघांचं नाटक रणांगण, त्याच्यामध्ये मी नानासाहेब पेशव्यांची भूमिका करायचो. तर इथपर्यंत हा जो प्रवास आहे हा आवाजाच्या साथीने, चांगल्या लोकांच्या सहवासामुळे, आणि अर्थातच आकाशवाणी, दूरदर्शन यांचं योगदान आहेच, ते मानावंच लागेल तुम्हाला. पण हे सर्व करताना काही विनोदी प्रसंग सांगता येतील का सर? बापरे, विनोदी प्रसंग तर कितीतरी सांगता येतील. एका मालिकेमध्ये मी काम करत होतो आणि ती थोडीशी ऐतिहासिक वळणाची मालिका होती, आणि कोल्हापूरला गगनबावडा नावाचं जे ठिकाण आहे, गाव आहे, तर तिथे हे शूटिंग चालू होतं आणि पहाटे 3 वाजताचा सीन होता. आणि माझ्या समोर होते डॉक्टर विलास उजवणे. तर विलासजींचे सीन झाले, ते गेले, त्याच्यानंतर मग माझे सीन सुरू झाले. बरं, एक 6-6.25 फूट उंच घोडा आणलेला होता, त्या घोड्यावरती बसून माझे सीन, समोर कॅमेरा लागलेला आणि पहाटेचे 3 वाजलेले. तर माझे संवाद हे राहुल सोलापूरकरला उद्देशून होते. म्हणजे राहुल सोलापूरकर मध्ये येतो आणि मी त्याच्याशी बोलताना मी रागवतो आणि म्हणतो दूर व्हा माझ्यापासून, नाहीतर तलवारीशी सामना करा, आणि जोराने तलवार काढतो आणि हर हर महादेव असं म्हणतो. तिथे सीन संपतो. असा तो सीन होता. आणि सीन सुरू झाला. सुरुवातीला राहुल सोलापूरकरचे जे डायलॉग होते ते झाले, त्याच्यावर माझी उत्तरं झाली, आणि शेवटचं वाक्य आला, आता दूर व्हा नाहीतर माझ्या तलवारीशी सामना करा. मी तलवार काढली, हर हर महादेव म्हटलं जोराने, आणि तो घोडा जो लगाम सोडून धावायला लागलाय, काय विचारून सोय नाही. म्हणजे शूटिंग असतं, तिथे लाईट्स असतात, बाकी काळा कभिन्न अंधार,
म्हणजे त्या जंगलामध्ये शिरणं म्हणजे तुम्ही मरणच आहे थोडक्यात. आणि तो घोडा घेऊन गेला ना, मला मी ओरडतोय बरं, मला कळे ना की आता याला बापरे. थांबवायचं कसा, कारण आम्हाला मोटरसायकल थांबवता येऊ शकते, हो घोडा कसा थांबवायचा कुठे शिकलेलो. तर मी तो घोडेवाला जो होता त्याला म्हटलं, अहो म्हटलं काय तुमचा घोडा आहे, मी त्याला टाच मारली नाही, त्याची लगाम खेचला नाही, काही केलं नाही, आणि तो धावतच सुटला. म्हटलं असा कसा घोडा आणलात तुम्ही शूटिंगसाठी? तो म्हणाला, साहेब आमची गलती आहे का? म्हटलं का? तुम्ही हर हर महादेव म्हणालात ना. म्हटलं मग त्या आमच्या घोड्याला सवय आहे, हर हर महादेव म्हटलं की तो धावत सुटतो म्हणे. म्हटलं मग या अगोदर पहिले सांगायचं. तेव्हा सिरियल मध्ये असे अनेक अनुभव, चिकार अनुभव आले आणि विनोदी अनुभव तर खूपच आले. डॉक्टर अशोकजी रानडे हे आपले गुरु. हो हो. यांच्याकडून व्हॉइस कल्चर या विषयाचे शिक्षण घेऊन 1992 मध्ये व्हॉइस अकॅडमीची स्थापना आपण केली. या मागचा काय हेतू होता सर? स्थापना अशासाठी केली की मुळामध्ये माझ्या घरी काही विद्यार्थी शिकायला येत असत, परंतु घरचं वातावरण वेगळं असतं. घरामध्ये कोणी येतं जातं, टेलिफोन वाजतो, मग त्यामुळे शिकवताना एक काय म्हणूया अडसर निर्माण होतो म्हणा. मग आता काय करावं, तर त्यासाठी दुसरीकडे कुठेतरी जागा घेऊन आपण हे शिकवायला पाहिजे. आणि हे जर आपल्याला करायचंच असेल तर हे काय असं नाही की बाबा 2 महिने शिकवलं किंवा 2 वर्ष शिकवलं नंतर दिलं सोडून, असं नाही. तर हा आपण एक पण घेतलेला आहे म्हणा, किंवा हे ध्येय आहे आपलं, सॉरी हे आपलं ध्येय आहे, तर ते ध्येयपूर्ती व्हायला पाहिजे ना. म्हणून मग संस्थेची स्थापना, मग क्लासची स्थापना, किंवा आता स्टुडिओ आहे तर स्टुडिओमध्ये शिकवतो विद्यार्थ्यांना. आज नाही म्हटलं तरी कॅमेरा समोर किंवा प्रोफेशनल माईक समोर बोलायचं कसं, किंवा चित्र बघत बघत डबिंग कसं करायचं, हे प्रत्यक्ष शिकायला मिळतं, जे आम्हाला नाही मिळालं. आम्ही काम करत करत शिकलो, कारण त्यावेळेला अशी कुठलीही संस्था नव्हती, इन्स्टिट्यूट नव्हती. किंवा माझ्या गुरुंनी मला व्हॉइस कल्चर शिकवलं होतं, पण डबिंग कसं करायचं हे माहिती नव्हतं. आवाज चांगला आहे पण डबिंग करण्यासाठी काही तंत्र पण लागतं. ते शिकत शिकत पुढे गेलो. तेव्हा आज सुदैवाने आपली संस्था ही हे सगळं शिक्षण प्रत्यक्ष स्टुडिओमध्ये किंवा प्रत्यक्ष कॅमेरा समोर, प्रत्यक्ष माईक समोर आपण देतो. हे त्यासाठी संस्था स्थापन केली. आणि खूपच छान विचार आहे की जे आपल्याला नाही भेटले, जे आजच्या पिढीला भेटावं यासाठी जे तुम्ही काढले ते खूपच सराहनीय आहे सर. लक्षवेध या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. व्हॉइस मॉड्युलेशन कोर्स करण्यासाठी काही शिक्षण किंवा वयाची मर्यादा आहे का? वयाची मर्यादा अशी नाहीये, किंबहुना शिक्षणाची सुद्धा नाहीये, परंतु काही व्यवसायासाठी म्हणून शिक्षणाची किंवा वयाची अट असेल. उदाहरणार्थ जर वृत्त निवेदक व्हायचं असेल आपल्याला, तर वय वर्ष साधारणपणे 25 ते 30 याच्या पलीकडे घेत नाहीत. आत्ताचा ट्रेंड नाही येतो तसा. आणि त्याला शिक्षणाची अट म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन, पदवी परीक्षा असायला पाहिजे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला पत्रकारितेचं शिक्षण तुम्ही घेतलेलं असायला पाहिजे. तर असं काही क्षेत्रासाठी नियम आहेत, नाही असं नाही. पण एकंदरीत त्याला वयाची अशी काय अट असत नाही, किंवा शिक्षणाची देखील काही अट असत नाही. तुम्ही तुमचा आवाज जोपर्यंत चांगला आहे, तुम्हाला भाषेचं चांगलं ज्ञान आहे, तुम्हाला बोलायची इच्छा आहे, तोपर्यंत तुम्ही तुमच्या आवाजाचा वापर करू शकता. त्यामुळे त्याला असं नियम काही नाही, बंधन काही नाही. आता आपण बोललात काही महिला, काही पुरुष या मंडळी या कोर्ससाठी येतात, तर या कोर्ससाठी त्यांना काही फायदा होतो का, आणि त्यांना तुम्ही कसे हँडल करताय? मी अगोदर त्यांना विचारतो की तुम्ही नक्की इथे का आलेला आहात माझ्याकडे शिकायला. मग आता काही जण असतं, एखादा विमा एजंट असतो, तो म्हणतो किंवा मी विमा एजंट आहे तर मला चांगलं बोलता आलं पाहिजे, माझ्या हाताखाली आणखीन काही लोक काम करतात तर त्यांना मला व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. मार्केटिंग मधले लोक असतात, किंवा एखादा डायरेक्टरच्या पोस्टवरचा माणूस असतो, त्याला भाषण द्यायची असतात, किंवा काय म्हणूया मीटिंग वगैरे मध्ये बोलायचं असतं. एखादे सामाजिक काम करणारे एनजीओ सारख्या काही संस्था असतात, तर त्या एनजीओ मध्ये, किंवा एखादे क्लब असतात, तर त्या क्लब मध्ये निवड झालेली असते आपली, आणि आपल्याला अचानक भाषण करावं लागतं. मग आता अशा वेळेला आपण आपल्या विषयामधले तज्ज्ञ आहोत, पण आपल्याला भाषण करता येत नाहीये. मग लोकांपर्यंत आपण आपले विचार पोहोचवणार कसे? किंवा राजकीय क्षेत्रातले लोक असतात. एक तर मी तुम्हाला उदाहरण देईन की एक राजकीय कार्यकर्ता माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, मला हे शिकायचंय. म्हटलं का बाबा? तर म्हणे मला माईकशी सलगी करता येत नाही, माईक समोर आला की मला घाबरायला होतं, मला बोलता येत नाही, आणि म्हणून मला तिकीट मिळत नाही. सर तुम्ही मला सांगा की पुढच्या शनिवारी एखादी मीटिंग घ्यायची आपल्याला रस्त्यावर, मी लोकांमध्ये जनजागृती करू शकतो, मी सभेसाठीची पोलीस परमिशन आणू शकतो, मी खुर्च्या वगैरे मांडून सभेचं स्थान डेकोरेट करू शकतो,
मी माणसं बोलवू शकतो, माणसं जमा करू शकतो, पण ज्या क्षणी हातामध्ये माईक येतो त्या क्षणी मला अजिबात काही बोलता येत नाही. परिणामी होतं असं की दर वेळेला तिकीट मात्र दुसऱ्याला मिळतं, मी त्याचा प्रचार करतो, तो निवडून येतो आणि आम्ही सतरंजाची घडी करण्यामध्ये मग्न राहतो. तेव्हा म्हणून मी तुमच्याकडे शिकायला आलेलो आहे. तेव्हा असं काही कारण असू शकतं. म्हणजे विद्यार्थी माझ्याकडे का शिकायला येतो हे जाणून घेण्यामध्ये पण खूप मजा असते. काही जणांना त्यातला कलेचा प्रांत आहे तिथे जायचं असतं, म्हणजे अभिनयामध्ये असेल किंवा निवेदन, सूत्रसंचालन, मुलाखती, डबिंग हे आता मोठं क्षेत्र झाले. कारण आता तुम्हाला माहिती आहे की परदेशी चित्रपट जे असतात ते सुद्धा आता हिंदीमध्ये किंवा प्रादेशिक भाषांमध्ये डब व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे डबिंगचं क्षेत्र आहे मोठं. जाहिरातींना आवाज देणं, रेडिओ ड्रामा म्हणजे नभोनाट्य, वेगवेगळ्या कारणांसाठी लोक येतात. नेमकं विद्यार्थ्याला का शिकावं असं वाटतं हे जेव्हा जाणून घेतो, मग त्याचा आवाज त्यासाठी सुयोग्य आहे का तो अभ्यास मला करावा लागतो. आणि जर नसेल तर तो करण्यासाठी काय करावं लागेल याचा विचार करून मी शिकवायला सुरुवात करतो. मला असं वाटतं की कॉन्फिडन्स लेवलही खूप वाढतो नक्की, क्लासमध्ये येऊन. नक्की वाढतं. सर, आजपर्यंत आपण 10,500हून अधिक विद्यार्थी आपल्याकडून शिकून गेले. हो, त्यापैकी मीही एक आहे. बरोबर. आणि या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे. मी माझ्या गुरुची मुलाखत घेते न्यूज 24 मराठी या चॅनलवर, आणि न्यूज 24 मराठी या चॅनलची मी CEO पण आहे. तर या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे. आणि तुला अभिमान आहे तर मला आनंद आहे. याचं कारण आपला एक विद्यार्थी चमकला आणि तो इतक्या कॉन्फिडेंटली आज लोकांशी गप्पा मारू शकतो, त्यांच्या मुलाखती घेऊ शकतो, एखादा व्यवसाय एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तो उभारू शकतो, तो चालवू शकतो. आणि आज स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेमध्ये तो म्हणजे ज्याला हिंदीमध्ये डटके खडारे नाव कहते ना, तर तो डटके खडारे उभा राहू शकतो. हे तुझ्या रूपाने मला बघायला मिळालं. एक समाधान वाटतं का आपल्याला. आपला विद्यार्थी जेव्हा पुढे जातो तेव्हा तो नकळत गुरुचंच नाव करत असतो. कारण एखादा म्हणजे मी असं समजतो की मी ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी जातो, माझी जेव्हा मुलाखत होते किंवा माझ्याबद्दल कोणी काही बोलतं, तेव्हा ते म्हणतात ना, हे डॉक्टर अशोक रानडे यांचे विद्यार्थी आहेत. म्हणजे माझ्या गुरुचं नाव मोठं होतंय ना, तर तुझं नाव मोठं हो म्हणजे माझं पण होईल असं मला वाटतं. नॅचरली सर, मीही म्हणू शकते की मी माझ्या गुरुमुळे आज इथपर्यंत आले. वा, हा तुमचा आशीर्वाद आहे. सर, आपला प्रश्न असा होता की 500 दिव्यांग मुलांना शिकवण्यामागचा काय हेतू होता? हो, ते एक माझं स्वप्न आहे की 500 दिव्यांगांना शिकवायचं. ते कधीच सुरू झालेलं आहे. म्हणजे 2018-19लाच मी त्याची सुरुवात केली. आणि सुरुवात होते न होते तोच करोना आला. त्यामुळे 2-3 वर्ष तर अशीच फुकट गेली. आता ते जरासं काम धीम्या गतीने चाललंय, परंतु भविष्यामध्ये माझी अशी इच्छा आहे की निदान 500 लोकांना शिकवायचं. आणि ते काय आहे त्याला कारण सुद्धा गुरुच आहेत माझे. कारण माझ्या गुरुनी मला सांगितलं की समाज अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे प्रत्येकाला काही ना काहीतरी देत असतो. ते त्याचं ऋण आपण व्यक्त कसं करायचं, तर समाजातल्याच काही लोकांना आपण शिकलेली कला, आपली विद्या फुकट देऊन करायचं असतं. आता हे यासाठी फुकट कोणाला द्यायचं, वाटेल त्याला द्यायचं का सरसकट, तर तसं नाही. जो खरोखरच गरजू आहे त्याला ती गोष्ट द्यायची असते. तर त्यामुळे मी असा विचार करतो की फी भरून माझ्याकडे शिकायला येणारे जर 10 जण असतील तर त्यातला एक जण असा असेल की ज्याला पूर्ण फी नाही भरता येते. तो म्हणाला मी हप्त्याने देईन. मी त्याला हो सांगतो. तो म्हणाला मला एवढी हप्त्याने सुद्धा भरता येणार नाही, मला एवढीच देता येईल. मी त्याला हो म्हणतो. तो मला म्हणाला की मी खरोखरच या क्षेत्रात काम करणार आहे पण माझ्याकडे पैसेच नाही आहेत, त्यालाही मी हो म्हणतो. याचं कारण त्या 10 मधला एक ज्या वेळेला अशा पद्धतीने मी त्याला शिकवेन त्यावेळेला मी समाजाच्या ऋणातनं 1% तरी मोकळा होईल असं मला वाटतं. खूप छान. ते करण्याचा मी प्रयत्न करतो, प्रामाणिक प्रयत्न. मला काय त्याची जाहिरात करायची नाही. पण 500 दिव्यांगांपैकी आता दिव्यांगामध्ये अंध व्यक्तीला शिकवणं फारच आव्हानात्मक असतं. कारण त्यांना आपल्याला जे सांगायचे ते आपण खडू आणि फळा याच्या माध्यमातून चित्र काढून दाखवू शकतो. अंध व्यक्तीने कसं सांगणार ते? त्यांना ते सगळं समजावून शब्दांच्या मदतीने सांगावं लागतं. ते कठीण असतं. एखादा हातीपायी काही त्रास असलेला व्यक्ती असेल, दिव्यांग असेल, तर त्याला शिकवणं त्या मानाने सोपं आहे. पण त्याला आपल्या क्लासपर्यंत आणायचं हे त्याच्या आई वडिलांच्या दृष्टीने कटकटीचं आहे, त्रासदायक आहे, कष्टकारक आहे, नाही का? म्हणजे रेल्वेमधनं आणायचं, बसमधनं आणायचं ते कठीण आहे. त्यामुळे ही संख्या हळूहळू वाढतीये. असे भरपूर नाही. मला माहिती आहे की चिक्कार जणांना ही गोष्ट शिकायची, पण ते माझ्या क्लासपासून किंवा माझ्यापासून लांब अंतरावरती राहतात. मग आता एक चांगली गोष्ट झालेली की आता ऑनलाईन शिकवायची सोय झालेली आहे.
हो, त्यामुळे सर. कदाचित दिव्यांग मंडळींना मी जास्त चांगल्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने निदान त्यातले त्यात खरं म्हणजे समोर बसूनच शिकण्याचं हे शास्त्र आहे. पण तसं जर जमलं नाही तर ऑनलाईन पद्धतीने आपण प्रयत्न करणार आहोत. बघूया काय होतं ते. खूप छान, खूप रिस्पॉन्स चांगला मिळेल यासाठी. तर हो, हो. आजच्या तरुण पिढीने या क्षेत्रात करिअर करायचं झाल्यास त्यांना कशा प्रकारची संधी उपलब्ध आहे? करिअर करण्यासाठी तर खूप संधी उपलब्ध आहेत खरं सांगायचं तर. म्हणजे आज आपण बघतो एवढी चॅनल्स झालेली आहेत. प्रत्येक चॅनलवरती न्यूज रीडर्स आहेत, अँकर्स आहेत, मुलाखत घेणारे आहेत. तेव्हा तुम्हाला लोकांना चांगले लोक हवेत, पण तुमच्यामध्ये तो चांगुलपणा आहे का, तो गुण आहे का, ते तंत्र किंवा ती कला तुमच्याकडे आहे का? जर चांगली कला असेल तुमच्याकडे तर तुम्हाला ती संधी मिळेल. पण लोकांना उगाच असं वाटतं की अरे प्रसिद्धी माध्यमामध्ये काम करायचं म्हणजे फार वशिला वगैरे लागतो. अहो उलट आहे, वशिल्याचा माणूस इथे टिकूच शकत नाही. मी जर सांगितलं की अमुक एक व्यक्ती फार चांगला आवाज आहे बरं का, गोड आवाज आहे, पण तो माईक समोर गेल्यानंतर त्याला काढायचा आहे, त्याची जबाबदारी आहे ना. त्याला जर काढता आला नाही तर सगळं फुकट आहे की नाही. म्हणजे मी जे गेलेलं प्रशस्तीपत्र असेल ते सुद्धा फुकट आहे, त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे तुमच्यामध्ये गुण निर्माण करणं, आपले गुण वाढवणं हा एकच उपाय त्याच्यावरती आहे. गुणांना आज जगामध्ये सलाम केला जातो, मुजरा केला जातो. त्यामुळे तुम्ही गुण वाढवा आणि या क्षेत्रामध्ये अवश्य या. सर, शेवटचा एक प्रश्न आपल्या प्रेक्षकांसाठी विचारावासा वाटतो. तुम्ही दादरमध्ये व्हॉइस मॉड्युलेशन या आवाजाची कार्यशाळा हे क्लासेस घेता. हो. त्याचे किती आणि कशा लेवल असतात? 3 पातळींवरती हा अभ्यासक्रम मी शिकवतो. लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3. लेवल 1 मध्ये मी काय करतो की विद्यार्थ्यांचे आवाज तपासतो, त्यांच्या आवाजामध्ये कोणते गुण आहेत, कोणते दोष आहेत, त्यांना तो आवाज कुठे वापरायचा आहे हे लक्षात घेऊन शिकवायला सुरुवात होते. त्यामध्ये अगदी श्वसनाचे व्यायाम आहेत, उच्चारणाचे आहेत, मायक्रोफोनची टेक्निक्स आहेत, प्रेझेंटेशनची स्किल्स आहेत, अगदी उभं कसं राहावं लोकांसमोर, माईकवरती बोलावं कसं, हातवारे कसे करावेत, लोकांकडे बघावं कसं, कोणते शब्द कसे वापरावेत, कसे वापरू नये, हे अगदी सगळं मी त्याच्यामध्ये शिकवतो. ती असते लेवल 1. लेवल 2 ही आपण आवाजाचा व्यावसायिक वापर कसा करावा, म्हणजे रंगमंचीय वापर कसा करावा हे शिकवण्यासाठीची लेवल आहे. त्यामध्ये मी निवेदन, सूत्रसंचालन, कथाकथन, काव्यवाचन, जाहिराती, मुलाखती, वृत्तनिवेदन, थोडक्यात म्हणजे लोकांसमोर किंवा कॅमेऱ्यासमोर करायच्या गोष्टी या त्यामध्ये मी शिकवतो. आणि लेवल 3 यामध्ये मी डबिंग आणि व्हॉइसिंग शिकवतो. म्हणजे चित्राबरोबर कसं बोलायचं असतं, एखादी जाहिरात असेल, एखादी डॉक्युमेंटरी असेल, एखादी कार्टून फिल्म असेल तर त्याला आवाज कसा द्यायचा, हे चित्राबरोबर बोलण्याचं तंत्र जे आहे ते लेवल 3 मध्ये आहे. त्याशिवाय नभोनाट्य, ज्याला आपण रेडिओ ड्रामा असं इंग्लिशमध्ये म्हणतात, किंवा रेडिओवरचे स्पॉन्सर्ड प्रोग्राम असतात पहा 15-15 मिनिटांचे, तर त्यासाठी अँकरिंग कसं करायचं, रेडिओच्या जाहिरातींना आवाज कसा द्यायचा, हे लेवल 3 मध्ये शिकवतो. अशा या 3 लेवल आहेत. लेवल 1 ही कंपल्सरी अनिवार्य आहे. याचं कारण तो पाया आहे. पाया जेव्हा भक्कम होतो त्यानंतर मग लोकांनी ठरवायचं किंवा विद्यार्थ्यांनी ठरवायचं की मला लोकांसमोर जाऊन काम करायचंय का पडद्यामागे काम करायचंय. लोकांसमोर जाऊन करायचं असेल तर लेवल 2 आहे. लोकांच्या समोर न जाता पडद्यामागे राहून काम करायचं असेल तर लेवल 3 आहे. तो त्यांच्या आवडीचा भाग असतो, त्यानुसार ते शिकतात. आणि मीही त्यांना सूचना देतो किंवा सांगतो, मार्गदर्शन करतो की बाबा तू हे शिक, याचा तुझ्यामध्ये असलेले गुण आणि हे शिक्षण याचा फायदा तुला नंतर कळेल काय येतो. तर असं मी सांगतो. एकाच वेळेला लेवल 1 आणि 2 पण करता येते, एकाच वेळेला लेवल 2 आणि 3 देखील करता येते, कारण विषय वेगवेगळे आहेत, दिवस वेगवेगळे असतात. त्यामुळे पर्यायाने म्हणजे पॅरलल आपण एकत्र जाऊन त्या शिकू शकतो गोष्टी. खूपच छान माहिती सर, आपण इथे आलात आणि व्हॉइस मॉड्युलेशन विषयी याबद्दल आम्हाला माहिती दिली, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. तू ही छान मुलाखत घेतलीस आणि मला बोलतं गेलंस, कारण मी गप्पिष्ट माणूस आहे. जोपर्यंत लोक मला प्रश्न विचारत नाही तोपर्यंत मला बोलावं असं वाटत नाही. आणि एकदा बोलायला लागलं की मग माझे अनुभव किंवा माझी इच्छा ही असतेच बोलण्याची. पण तू आज छान बोलतं गेलंस, त्याबद्दल तुझे आभार. थँक्यू सर.
न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.